विविध प्रकारचं मार्गदर्शन पीपीटीद्वारे पण होईल आणि प्रात्यक्षिक पण होतील. आंतरराष्ट्रीय कामगार दिन हा प्रथमतः अमेरिकेमध्ये 1880 रोजी साजरा करण्यात येत होता की आम्हाला ते काम आहे की आम्ही 12 तास 13 तास कसंही करत होते. त्यावेळी कामगार सगळे आपले कामगार बंधू आहेत ते एकत्र आले. त्यांनी सांगितलं आम्हाला 8 तास काम पाहिजे, 8 तास आम्हाला आमचा आराम हवा आणि 8 तास आम्हाला आमची वैद्यकीय काही जी काही आरोग्याची सुविधा आहे ती उपलब्ध झाली. तेव्हा ती खूप मोठी चळवळ इतिहासात नोंद केली आहे. त्याच्यानंतर भारतामध्ये पहिली 8 तास काम चळवळ नाही बसू शकत की आम्ही त्या एरियामध्ये दुखायला सुरुवात होते. नंतर आहे फिटनेस आणि लेगरनेस, त्याच्यामध्ये घट्टपणा जाणवतो. मान आपण मानलं तर एका साईडला कमी बाकी तुमची काय प्रोडक्टिव्हिटी त्याच्यामध्ये जर आपण आजार किंवा आपण जी मणका असतो ती मणक्याची जी नस असते ती जाऊ शकते किंवा ती गादी असते ती बाहेर वगैरे जाऊ शकते. ट्रॉली यूज करू शकतो आणि आपल्या एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे ती वस्तूची देवाणघेवाण करायची असेल तर ती कशी करायची. 2 पाण्यामध्ये अंतर ठेवायचं आणि आपल्याला गुडघे वापरायचे आहे आणि आपली पाठ आहे ती सरळ ठेवायची. गुडघे वापरायचे, ही गोष्ट हातात घ्यायची, शरीराच्या जवळ आणायची, पाठ सरळ ठेवून तिकडे आपल्याला घेऊन जायचं चालत आणि मग दुसऱ्या ठिकाणी ठेवायची. ठीक आहे, तर आहे उचलायचं, पाठ सरळ ठेवायची. येस, आणि वरती उचलायचं. ठीक आहे, आणि जवळ घ्यायचं. लोकांनी सपोर्टेड आहे तर या गोष्टीला आपण एर्गोनॉमिक चेअर बोलतो, ज्याच्यात तुम्हाला पाठीला, कमरेला, पायाला आणि हाताला सपोर्ट प्रॉपरली घेतो. आजच्या पेशंटमध्ये हे सगळे व्यायाम आपण केले ते आपण नियमित करत राहू. त्यामुळे आपल्याला ते असणारे अवयव आहेत ते बंद होतील. सगळ्यांनी आम्हाला छान शिकवलं, मार्गदर्शन केलं आणि अजून आम्हाला पुढे तुम्ही मार्गदर्शन द्या अशी अपेक्षा करतो आणि आमचं छान झालं.